बरं ह्या बघा ही बघा ही नारी सुवर्ण ही जात नेमकी असते एकदम बुटका असतं ही निमकरांनी तयार केलेली जात आहे फलटणला. ह्याच्या मेंढीला 2-2, 3-3 पिलं होती 3 पिलं होती ह्याच्या मेंढीला. आफ्रिकेत हे जे ब्रीड आहे ते नारी सुवर्णाचं ब्रीड आहे लक्षात घ्या. आणि हे ब्रीड निमकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट फलटण निमकर सीड्स त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि हे 5 जातीचा संकर करून तयार केलेलं ब्रीड आहे. त्याच्यामध्ये आपली मेंढी दख्खनी मेंढी प्लस जुळी पिल्ल देणारी जी आहे ती गरोल मेंढी म्हणून येते, ते बंगालची आहे. तिसरं आहे डॉर्बर मेंढी जी आफ्रिकेची आहे ती. आणि चौथी मेंढी आहे ती मला वाटतं पाटणवाडी जी दुधासाठी फेमस आहे. अशा एक 4 जातीचा संकर करून हे ब्रीड त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सतत 2 किंवा 3 पिल्लं होतात. काय काय माद्यांना 4 सुद्धा पिल्लं होत्या त्यांच्या, पण 2 तर कंटिन्यू पिल्लं होत्या. ते 1 पिल्लो क्वचित होतं, कधीतरी झालं तर होतं, नाहीतर कंटिन्यू 2, 3, 4 पिल्लं होत्या त्या मादीला. आपण जी बघणार आहे मेंढीतली दुसरी जात ती आहे केंगुरी. ती आहे बेंगलोरची, कर्नाटकची. दक्षिण भारत जो आहे त्या भागात विशेष करून ही जात पाळली जाते. ही दक्षिण भारतातली ही जात आहे केंगुरी नावाची. तर आता ती जात त्याच्यापासून ती संकरित होत 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 आलेली ही जात आहे केंगुरी. ही मेंढी हारणासारखी दिसते बघा आणि लय चपळ आहे. दक्षिण भारतात प्रामुख्याने पाळली जाते. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही हवामानात कसल्याही ऊन वारा असू द्या पाऊस असू द्या त्यामध्ये ही जात चरण्यासाठी कुठेही आपली असं ही करत नाही. सगळ्या वातावरणात ही तग करणारी जात आहे ती. तिचं टेक्स्चर बघा, तिचा कलर बघा तुम्ही. आणि ह्या जातीला लोकर नसते, ही कधीही कातरावी लागत नाही. हरणच आहे ती.